माझं नाव समरजित विजय सिंह पाटील आहे. मी 10वीच्या सुरुवातीला अजित सरांकडे स्मार्ट माइंडपाशी वर्कशॉपला गेलो होतो. वर्कशॉपच्या वेळेस सरांनी आम्हाला खूप काय नवीन गोष्टी शिकवल्या. सरांनी मोटिवेट केलं आणि खूप काय गोष्टी सांगितल्या आणि खूप काय म्हणजे शिकवलं. तेव्हापासून मी डेली रोज घरात साधना करत होतो. त्या सुरुवातीपासून रोज डेली साधना सकाळी उठल्यापासून एक 45 मिनिट्सचं साधना मी करत होतो रोज. त्यामुळे माझं इंट्युशन वाढलं, माझी एकाग्रता वाढली आणि पुढं मला काय होणार आहे ते पण दिसू लागलं. आता सध्या माझे 10thमध्ये 85% आले आहेत. तर ते मला आधीपासून माहीत होतं की 85% आहेत, तरी माझे 5% राहिले कारण की माझं 90 टार्गेट होतं. अजित सर माझ्यासोबत कधी रोज महिन्यातून येत राहिले वर्कशॉपसाठी. आम्ही दोघांनी मिळून वर्कशॉप केला व सरांनी खूप काय नवीन गोष्ट सांगितल्या, मोटिवेट केलं. सरांनी आम्हाला असे काय गोष्टी सांगितल्या ज्याने आम्हाला एकदम प्रभावित झालो आणि सरांनी आम्ही खूप काय नवीन गोष्टी शिकवल्या. मी, माझा भाऊ रणवीर पाटील दोघं मिळून इथं होतो वर्कशॉपला सरांकडं. आम्ही एकत्र वर्कशॉप करायचो. सर येत होते. मला 10वीला 85% पडले तर फक्त अजित सरांमुळंच. अजित सरांनी मला खूप काय सांगितले व कसा अभ्यास करायचा, कुठल्या डेलीप्रमाणे करायचं, आळस आलं तर काय करायचं, पुढं तुझं भविष्यात तुझे काय प्लॅनिंग्स आहेत ह्यासाठी आम्ही दोघांनी मिळून डिस्कस केला. सरांनी खूप आम्हाला हेल्प केली. साधनेमुळं माझं इंटेन्शन वाढलं. मला पुढं काय होणार आहे ते दिसू लागलं. मला डोळे बंद करता आता खूप काय दिसू लागतं आहे. मला दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरनं रीड करून ते पण येतं आहे. आणि आता माझा गेम हा चेस आहे. त्या चेसमध्ये मला खूप म्हणजे मदत होते. आता मला स्टेटला जाण्याची पण चान्सेस आहेत चेसमुळं. आणि मॅथ्समध्ये खूप मला हे झालं आणि माझे खूप थिंकिंग पॉवर जास्त वाढली. मला इंग्लिश बोलायला खूप हेल्प झाली. इंग्लिश खूप फास्ट मला बोलता येते आता. कुठल्या पण आधी इंग्लिश मला बोलताना खूप विचार करून बोलायला लागायचा. कुठले पण काही गोष्ट करताना असं विचार करून करायला लागायचा. पण आता मला थिंकिंग पॉवर वाढल्यामुळं मला फास्ट इंग्लिश बोलता येते व मी आता इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली बोलू शकतो आहे. त्यामध्ये पण अजित सरांचा खूप मोठा हात आहे. अजित सरांनी आम्हाला खूप काय नवीन गोष्ट सांगितल्या व गोष्टी कशा आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे तर त्यापाठी मग आपल्याला काय करायला लागेल व त्यासाठी आपल्याला काय कष्ट करावे लागतील हे अजित सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं व आम्हाला मोटिवेट केलं. मी, माझ्या घरातले पप्पा, मम्मी अजित सरांकडं जाऊन आले. माझ्या पप्पांना बीपीचा त्रास होता, तर अजित सरांनी पूर्णपणे बीपीचा त्रास व शुगरचा त्रास पूर्णपणे कमी केला. माझ्या मम्मीला मायग्रेनचा त्रास होता, तोही सरांनी खूप कमी केला व मम्मीला आता आमच्या गोळ्या आणि पप्पांनासुद्धा गोळ्या घ्यायला लागत नाही. सगळे घरात हॅप्पी असतात. कोण काय असं चिडचिडपणा आधी होत होता माझा, तो पण मला होत नाही आता चिडचिडपणा. आणि सरांमुळे आम्हाला सगळ्या फॅमिलीला आता आम्ही हॅप्पी आहे. सरांचा आम्हाला खूप आदर आहे. थँक्यू.